आजोबा, आपल्याला जी बाई दिसत होती ना, ती कोण आहे ते कळलंय मला. ती माझ्या आबांची सख्खी मोठी बहीण आहे, माझी मनोरमा आत्या आजी. मला आबांनी मनोरमा आत्या आजीबद्दल सगळं सांगितलंय. 40 वर्षांपूर्वी एका माणसाने तिला फसवलं. आणि त्यानंतर ती गाव सोडून निघून गेली. ती कुठे गेली कोणालाच माहित नाहीये. आजोबा, मला एक गोष्ट कळत नाहीये, तुमचा मनोरमा आत्या आजीशी कसा संबंध आला? तुम्हाला तिच्याबद्दल कसं माहिती? कारण गाव सोडून गेल्यानंतर तिच्याबद्दल कोणाला काहीच कळलं नाही. पण ठीक आहे, मी शोधून काढेन. तुमच्याकडून थोडी माहिती मिळाली ना, तर मला सत्यापर्यंत पोहोचायला मदत होईल. पण मी जास्तीत जास्त माहिती काढायचा प्रयत्न करेन. आणि हो, एक खूप महत्त्वाची गोष्ट कळली आहे मला. मनोरमा आत्या आजीला सुद्धा देवी आईचं वरदान होतं. लोकांच्या वेदना ती फक्त स्पर्शाने घालवायची. आणि आज काय घ्याल तुम्ही? सूप बनवू का ज्यूस बनवू? तू त्यांना का विचारतेस? ते तुला सांगणार आहेत. आणि यापुढे खाण्यापिण्यात त्यांच्या कोणताही बदल करायचा नाही. आत्ता त्यांची सूप घ्यायची वेळ आहे, त्यांना सूपच द्यायचं, ज्यूस वगैरे नाही. आणि सूप झालं की मला सांग, मी देईन त्यांना. काकूमा, आपण ना एक काम करूया. आज ती एक वीक सुधी सगळं मीच करणार किचन मध्ये, हो ना? आय मीन सकाळच्या चाय पासून डिनर पर्यंत सगळं मीच करणार. चालेल? मला चालेल, तुझ्या नवऱ्याला चालणार आहे का? चालवून घ्यावं लागेल. नेत्रा, ही बघ तुझी जाऊ काय बोलते. बरोबर ना? सॉरी, उशीर झाला मला. मी अद्वैत साहेबांबरोबर बाहेर गेले होते. मी बघते स्वयंपाकाचं. इट्स ओके नेत्रा, एक दिवस नाही स्वयंपाक केला, काही हरकत नाहीये. आम्ही आहोत ना, आम्ही बघून घेतो. हो. आजोबांसाठी सूप करायचं. अरे मी करते ना, तुझा आराम कर. जा 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 जा, मी करते. खरंच नेत्रा, तू जा आणि तुला जे हवंय ते सांग, ते सगळं आम्ही आणून देतो. मस्त आराम कर, हवं तर छान फिल्म बघ, आम्ही करतो सूप पण. काकूमा, हा हो काय? मी आणि तेजस ना काल एक मस्त हॉरर फिल्म पाहिले होते. हॉरर फिल्म? तू घाबरली नाहीस? घाबरली ना काकूमा. ती बाई ना एकदम काय बोलते डेंजरस होती. अरे मरेली बाईनी स्टोरी होती. काय सांगतेस? हो काकूमा, तिला ना काहीतरी हवं असतं म्हणून ती ना सगळीकडे फिरत असते. काय हवं असतं तिला? काय अवस्था? काय सिक्रेट आहे ना, मूवी बघायला पाहिजे तुम्हाला काकूमा. पुढे सांग. आगड सांभळो. आणि ती ना हिरोची खोलीमध्ये जाते आणि स्लोली दरवाजा उघडते. आणि त्याचा झांजराचा आवाज ना पूरा. एक मिनिट. झांजराचं म्हणजे? झांजर, पायल पायल. ओके ओके ओके. झांजराचा आवाज ना असं पूरा घरमध्ये जाते. छम. कलियुगात 3 स्त्रियांना त्रिनयना देवी आईचं वरदान मिळालं. तिसरी मी. पहिली मनोरमा आत्या आजी, मग दुसरी कोण? वरदान असलेली दुसरी स्त्री कोण असेल?
मनोरमा आत्याजी मला ममता मावशींसारख्याच घरात दिसत आहेत. मग त्यांचं असं घरात वावरणं, मला दिसणं, हे सगळं काय दाखवण्याचा प्रयत्न करताय? ममता मावशींप्रमाणेच त्यांना सुद्धा माझ्याकडून काही कार्य करून घ्यायचंय का? या घरात असं कोण असेल ज्याचा संबंध... मॅडम घाबरली मी. पण झालं काय? कलियुगात केवळ 3 भक्तांच्या, त्यासुद्धा 2 आणि 1.5 तपाच्या अंतरावर विशिष्ट मुहूर्तावर जन्मलेल्या 3 स्त्रियांच्या आधारे त्रिनयना देवीच्या 3 महाशक्ती. देवी आईचं वरदान असलेल्या मुलीच्या नशिबात सांसारिक शारीरिक सुख नसतं. त्या गोष्टीचा विचार करणं सुद्धा अपराध आहे. मॅडम पाणी. थँक्यू. आपल्याला जी बाई दिसत होती ना, ती कोण आहे ते कळलंय मला. ती माझ्या आबांची सख्खी मोठी बहीण, माझी मनोरमा आत्या आजी. अहो, सूप आणलंय तुमच्यासाठी. भूक लागलीये ना? घ्या, सूप घ्या. घ्या ना. अहो, घ्या ना. तुम्हाला औषधं घ्यायची आहेत. घ्या, घ्या ना. काय झालंय काय तुम्हाला? माझ्या हातनं तुम्हाला काहीच घ्यायचं नाहीये का? नेत्रा नाही तर सूपही नाही घ्यायचं तुम्हाला? मला मान्य आहे, नेत्रांनी तुमच्यासाठी खूप काही केलंय, पण म्हणून आता नेत्रा माझ्यापेक्षा महत्वाची वाटते तुम्हाला? मी तुमची बायको आहे, ती नाचसून आहे. घ्या, घ्या ना, सूप घ्या. हं, घ्या, घ्या ना. अहो, काय झालंय काय तुम्हाला? माझ्या हातून काहीच करून घ्यायचं नाहीये का तुम्हाला? माझा राग आलाय का तुम्हाला? तुम्हाला काही बोलायचंही नाहीये माझ्याशी? मनातलं सगळं फक्त नेत्रालाच सांगायचंय का? तुम्हाला माहितीये ना, इंद्राणी माझ्या बरोबर आहे. तिला मन वाचता येतं. तुम्ही आणि नेत्रानं कितीही कोणतीही गोष्ट माझ्यापासून लपवून ठेवलीत ना, तरी मी जाणून घेणार आहे. आपल्याला एक लहान मुलगा आहे, त्याला बाबांची आठवण येते, हे लक्षात असू द्या. आणि तो काल जिन्यावरून पडला. हो, खूप लागलंय का त्याला? नाही, म्हणजे थोडा मुक्का मार लागलाय, पण डॉक्टर म्हणाले काळजी करण्यासारखं काहीच नाही. ठीक आहे, मी कामात आहे आता, नंतर बोलू. नॉक वगैरे करून परवानगी घेऊन आतमध्ये यायचं, एवढे साधे मॅनर्स नाही आहेत तुला? माफ करा, मी आत येताना परवानगी घ्यायला हवी होती, पण तुम्ही तरी लोकांच्या मनात शिरताना कुठे परवानगी घेता?
काय काम आहे? एक गोष्ट सांगायची आहे तुम्हाला. माझा जन्म वावोशीमध्ये झाला. वावोशीमध्ये त्रिनयना देवी आईचं मंदिर आहे. माझे आबा गेली कित्येक वर्ष तिथे पुजारी आहेत. फार पूर्वीपासून आमच्याकडे देवी आईची पूजा होते. मग ही तुझी गाथा तू मला का सांगतेस? माझा आणि त्रिनयना देवी आईचा संबंध कसा आला ते सांगते तुम्हाला. आता तुम्ही सांगा, तुमचा आणि त्रिनयना देवी आईचा संबंध कसा आला? तुम्ही देवी आईच्या भक्त कशा झालात? सांगा ना, कसं कळलं तुम्हाला देवी आईबद्दल? मागे तुम्ही म्हणाला होतात की तुम्हाला वावोशीला जायचंय, एकदा तरी देवी आईच्या देवळात जायचंय. याचा अर्थ तुम्ही कधीच देवी आईच्या देवळात गेला नाहीत. मग तरी तुम्ही देवी आईच्या भक्त कशा? बोला. तुझ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला माझ्याकडे वेळ नाहीये आणि मी तुला उत्तर द्यायला बांधील नाहीये. पण देवी आईला बांधील आहात. नेत्रा म्हणाली तुम्ही या सगळ्याचं टेन्शन घ्याल म्हणून तुम्हाला आधी नाही सांगितलं. आणि आबांनी आम्हाला मनोरमा आजीचा एवढाच भूतकाळ सांगितलं. मनोरमा आजी या घरात का दिसते, तिचा या घराशी काय संबंध आहे हे तर अजून काही कळलंच नाहीये. आणि आजोबा ओळखतात मनोरमा आजीला, पण आबा आणि आजोबा एकमेकांना नाही ओळखत. हे नक्की काय आहे ते कळायलाच काही मार्ग नाहीये. आता काय करायचं? बाबांकडनं काही कळणं अशक्य आहे. आजोबांच्या मनातलं ओळखण्याचा एकच मार्ग होता, तो म्हणजे इंद्राणी. पण नेत्राचंही बरोबर आहे, त्यांची इच्छा नसताना असं काही करणं चुकीचं आहे. साहेब, आबांनी मनोरमा आजीबद्दल जे काही सांगितलं ते जवळपास 40 वर्षांपूर्वी घडून गेलंय. तुम्हाला काही आठवतंय का तुमच्या लहानपणीचं? तुम्ही कधी ऐकलं होतं मनोरमा हे नाव? मनोरमा हे नाव मी ऐकलं असतं तर तुला मी आधीच सांगितलं असतं. बाबा प्लीज एकदा नीट आठवून बघा ना. अद्वैत, 40 वर्षापूर्वीची गोष्ट आहे ही. लहानपणचं नाही आठवत एवढं. मला एवढं आठवतं की बाबा आमच्या लहानपणी सतत बाहेरगावी असायचे. त्यांच्याशी अदनमधनं फोनवरती बोलणं व्हायचं, पण मनोरमा हे नाव नाही कधी ऐकलं. आणि आपण आईलाही विचारून बघितलं ना, तिलाही काही माहिती नाहीये. फक्त मनोरमाजी या घरात काय आहेत, त्यांचा काय संबंध आहे या घराशी? संबंध आहे, काहीतरी संबंध आहे. या घरात देवी आईचा वास आहे. त्रिनयना देवी आईचं वरदान असलेल्या दोघी जणी ह्याच घरात आहेत, मी आणि मनोरमा आजी. मग देवी आईचं वरदान असलेल्या दोघी जर ह्याच घरात आहेत, तर असं असू शकतं की तिसरी स्त्री सुद्धा ह्याच घरात आहे. इंद्राणी ताई. आपण ज्या दिवसाची वाट बघत होतो तो दिवस आलाय.
म्हाताऱ्याच्या मरणाचा प्लॅन केलंय मी सगळं. सामील व्हायचेस तू फक्त. मी त्याला मारू शकत नाही हे मी तुला हळू. मी तुला किती वेळा सांगितलं की मी त्याला नाही मारू शकत म्हणून तुला. ऐकून घे ना आधी मी काय बोलते ते. उगाच बडबड बडबड. तू मारायचंच नाहीये, मीच मारणार आहे म्हाताऱ्याला. पण आता गंमत अशी झालीये की म्हातारीला कळत नाहीये म्हाताऱ्याच्या मनात नक्की काय चाललंय ते. नेत्राचं आणि म्हाताऱ्याचं काय गुपित आहे हेही तिला कळत नाही, त्यामुळे ती गोंधळली. तर आपल्या प्लॅनसाठी ह्या गोष्टीचा फायदा करून घ्यायचा आहे आपण. पण म्हणजे नेमकं काय करायचं ठरवलंयस तू? म्हणजे तू म्हाताऱ्याच्या मनातलं ऐकायचंस, पण तेच सांगायचंस जे आपल्या प्लॅनच्या फायद्याचं ठरेल. म्हणजे म्हाताऱ्याच्या मरणाचं खापर नेत्रावर फुटेल असं काहीतरी. कळतंय का? म्हणजे एकाच दगडात दोन पक्षी मारले जातील. तुझंही काम होईल, माझंही काम होईल. तू मोकळी आणि मीही मोकळी. पण म्हणजे असं काय सांगू मी की ज्यामुळे नेत्रावर ह्या सगळ्याचं खापर फुटेल? बऱ्याच गोष्टी आहेत ग. म्हणजे बऱ्याच गोष्टी विखुरलेल्या आहेत ना. तो नेत्राचा आजोबा भालबा आणि हा पद्माकर राजाध्यक्ष यांचा काहीतरी संबंध जोडून एक असं विचित्र कोडं निर्माण करायचं की जे कोणीही सोडवू शकणार नाही. पण महत्वाची गोष्ट अशी की त्या कोड्याच्या मध्यभागी नेत्र असायला हवी. म्हणजे म्हातारा मरेल पण खापर मात्र नेत्रावर फुटेल. कळतंय? मनोरमा आजी या घरात का दिसते, तिचा या घराशी काय संबंध आहे हे तर अजून काही कळलंच नाही. आणि आजोबा ओळखतात मनोरमा आजीला, पण आबा आणि आजोबा एकमेकांना नाही ओळखत. हे नक्की काय आहे ते कळायलाच काही मार्ग नाही आहे. शेखर, अहो असं काय करताय? दमलायत ना, मग चेपू दे ना डोकं. तू मला तर वाटतं आता ना आपण पूर्वीसारखं वागूया शेखर. मला सांग ना, त्या मनोरमाबद्दल कळलं का रे काही? म्हणजे कोण आहे काय काही कळलं का? मला काय वाटतं माहिती का शेखर, आपण दोघं मिळून शोध घेऊया मनोरमाचा. सोपं पडेल. तिचं नाव, गाव, पत्ता, काय तिच्याबद्दलची सगळी माहिती. पहिले तू खरंच मूर्ख आहेस का मूर्ख असण्याचं आणतेस? तुला काय वाटलं मी इतके दिवस तुला काही बोललो नाही, काही सांगितलं नाही, याचा अर्थ मी सगळं विसरलोय असं नाही? हा चेहरा, ही सगळी नाटकं कंटाळा आलाय मला. आणि मला त्रास देऊन तुला आनंद मिळत असेल, पण खरं सांगतो तुला त्रास देऊन मला अजिबात आनंद मिळत नाही. कारण मी विकृत नाहीये. तुझ्याबद्दल मला वाईट वाटतं, तुझी कीव येते. इतकी कशी का तू निलाजरी? तुला काहीतरी करायला सांगणार, मग तू ते करणार. हे सगळं खूप बोरिंग झालंय आता. मला कंटाळा आलाय. त्यापेक्षा तू काम कर. तुला मी मागे म्हणालो तू मला ते पैसे नकोत म्हणून ठेव तुझ्याकडे, पण आता मला ते पैसे हवेत. 2 दिवस देतो तुला. 2 दिवस. काय
मध्येच काय पैशांचं? मला पैसे आत्ता हवेत. तुला पैसे मिळणार नाहीत. काय करायचं ते कर.